वहिनी, काय काय झालं? काही नाही ग. काही होतंय का? नाही ग, सहजच. मग चहा घेतला तो परत? अगं डोकं थोडं भणभणत आहे ना. मग चहा हा काय त्याच्यावरचा उपाय आहे का? अगं जरा गरम आणि गोड पोटात गेलं ना की बरं वाटतं. नाहीतर काय, विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते. कसला विचार करता तुम्ही? म्हणजे तुम्ही दोघं कसे एकमेकांबरोबर एकदम छान असता. चांगले असतो व आम्ही पण खूप भांडतो वहिनी. तसं जाणवत नाही कधी आम्हाला. मग आम्हाला तरी कुठे वाटलं होतं की तुम्ही भांडत असाल. आम्ही तर नेहमीच भांडतो. वहिनी, अहो भांडणं प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतात. पण मग तुमचं प्रेम दिसतं ते कसं? आम्ही ना एकमेकांना आम्ही दोघं जण आहोत तसं स्वीकारलंय. म्हणजे म्हणजे आता काही काही बाबतीत ना आमचं खरंच नाही पटत, पण आम्ही ते मान्य केलंय की बाबा रे, या बाबतीत आपलं पटू शकत नाही. आपल्या मनातली अपेक्षा आणि रियालिटी यातला फरक आपल्याला कळला ना की तडजोड करणं जरा सोपं झालं. आमचं पण ना अगं सुरुवातीला फार बरं होतं, पण नंतर सगळं नाविन्यच गेलं. नाविन्य गेलं की स्थैर्य येतं ना. म्हणजे वहिनी, मला ना वासूसोबत म्हातारं व्हायचं. म्हणजे मी जेवढी वर्ष जगेन ना ते सगळं त्याच्याबरोबर. आम्ही भांडू, हसू, रडू, पण ते सगळं एकत्र. हे बघ, हेच हेच नेमकं तुम्हाला कसं जमतं ते कळत नाही. वहिनी, आपल्याला नात्यात काय मिळतंय यापेक्षा आपण काय देतो याचा विचार केला ना तर सगळं सोपं होतं. काय हो, तुम्हीच म्हणालात ना की रामदादा जिजींच्या नवऱ्यासारखे नाहीयेत म्हणून. नाहीच आहेत मुळे. मग हे तुम्हाला त्यांच्यातलं काहीतरी चांगलं दिसलं की नाही? हो. मग आता सांगा बरं, तुम्हाला त्यांच्यामध्ये आणखीन काय काय चांगलं वाटतं? ते ना खूप शांत आहेत. आणि खूप समजूतदार आहेत. आणि ते ना खूप साधे आहेत, भोळे आहेत. आहे त्यातच समाधान मानायची वृत्ती आहे ग त्यांची. घराला धरून असतात. पैशापेक्षा ना माणूस महत्वाचा आहे त्यांना. बरं आहेस ना? अरे त्याला काय झालं? जातो आता. रामदादा आले असतील आणि वहिनी पण माझी वाट पाहत असतील. गुड नाईट. वहिनी, सॉरी. अगं थांब. सॉरी, मला माहिती नव्हतं रामदादा आतमध्ये आहेत ते. नाही ते तिचं डोकं गरगरत होतं ना म्हणून. मग काय हो, काय झालं? काही नाही ग, रडून रडून फक्त डोकं भणभणायला लागलंय. थोडं गरगरल्यासारखं होतं इतकंच. वहिनी, डॉक्टरांकडे जायचंय का? सकाळपर्यंत नाही वाटलं बरं तर जाऊच मग. नाही, तरी मी सांगत होते ना तुम्हाला, एवढा स्ट्रेस नका घेऊ म्हणून. हो ग, पण मला कुठे माहिती होतं की एवढा त्रास होईल त्याचा. आणि ही चिडली ना की चहा पिते. रात्र बघत नाही, अपरात्र बघत नाही. उठली की चालली आपली चहा बनवायला. पण आता चहाचं नाव जरी काढलं ना तरी मळमळायला होतं बघ मला. वहिनी, मला वाटतं तुम्हाला ना ऍसिडिटीचा त्रास होतोय. हो ग, पित्तच झालंय मला, दुसरं काही नाही. हिचं पित्त खवळलं ना की हिला पित्त होतं. आहो, एवढं काही नाही हं लगेच चिडवायला. खोटं आहे का सांग? तसं खोटं नाहीये. हा मग तेच तर. काय ग, काय झालं? काही नाही, छान वाटलं. काय हिचं पित्त? नाही हो दादा, ते तुम्ही दोघ जण असं एकत्र हसत खेळत छान वाटतंय. ते होय. अगं खरं तर ना, अगं माझंच चुकलं. मी जेव्हा तुम्हा दोघांना बघायचे ना तेव्हा मला ना सतत असं वाटायचं की माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्याशी असंच वागावं. पण प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याप्रमाणे नातं सुद्धा वेगळं होतं ना. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांसारखेच कसे वागू शकतील? नाही, आणि माझ्याकडून पण दुर्लक्ष झालंच. हिचं सुख छोट्या छोट्या गोष्टीत आहे हे माहिती आहे मला. मी त्या जपायला हव्या होत्या. उद्या बघ गजरा आणतो की नाही तुझ्यासाठी. हा, काहीतरीच काय. चला, म्हणजे आता मला माझं बसतान इथनं हलवावं लागणार.
अगं तू कुठे निघालीस? अहो मला या खोलीच्या बाहेर तर जावं लागणार ना. असं काही नाही आहे. वहिनी खरं खरं सांगा, तुम्हाला मी इथनं जायला हवी आहे की नाही? तसं काहीही नाही. वहिनी. उर्मी तू थांब इथे. दादा तुम्ही थांबा हो. वहिनी सांगा ना. अगं सांगितलं ना. ते नाही, राम दादा इथे थांबले तर तुम्हाला जास्त बरं वाटेल ना. हा आता ते डोकं चेपून देत आहेत म्हणून वाटेल. बघ, म्हणजे परत माझा गडी माणूस करून ठेवला हिने. अहो टोमणे नका मारू मला. तुमचे पाय नाही का मी चेपून देत. ठरलं तर मग डन. राम दादा इथे थांबणार आणि मी जाणार. अगं वहिनी आणि ऐका, काही वाटलंच तर जाऊया आपण डॉक्टरांकडे. ठीक आहे. येते. दरवाजा लावून घ्या. अरे हो. त्यांच्या पत्रिका जुळतच नव्हत्या म्हणे. अगं बाई मग त्यांनी सुनबाईंची जन्मवेळ बदलली. चिडलात का हो? आधीचा असतो तर चिडलोच असतो. चूक माझीच आहे ना. तुमची काय हो चूक त्या? माझ्या मुलांना माझा एवढा धाक वाटतो की ती काही गोष्टी माझ्यापासून लपवतात, माझ्याशी खोटं बोलतात. या चूक कोणाची? माझीच ना. संस्कारांचा अतिरेक झाला की ती दडपशाही होते आणि दडपशाही आली की संवाद संपतो हे माझ्या लक्षातच आलं नाही. नाही पण एवढं सगळं माझं चुकूनही महाराजांच्या कृपेनं मुलं चांगली निघाली हे काय कमी आहे का? पण मला एक कळलं नाही, आता तुम्हाला नाही, निदान मला तरी का हो सांगितलं नाही पोरांनी? अहो त्यांना तुमच्या तब्येतीची काळजी वाटली. तब्येतीचं काय हो एवढं? अहो मीही तुमच्या तब्येतीचाच विचार केला ना. तुमच्या तब्येतीचा विषय नसता तर मी त्यांना घराबाहेर काढलं असतं. मी वरमलो तशी मुलंही वरमली आणि चक्क न पटणारं लग्न करायला तयार झाली हो मुलं. हेही खरंच आहे म्हणा. विचार करा, त्यांना घराबाहेर काढल्यानंतर जर हे आदित्य आणि रामचंद्रचं सगळं आपल्याला कळलं असतं तर काय केलं असतं आपण? बाई चूक झाली खरी आपल्याकडून. नाही तुमच्याकडून नाही, माझ्याकडूनच झाली. तर आपण काय वेगळे आहोत का? तुमच्यामध्ये ना कमालीची निष्ठा आहे हो. नतमस्तक व्हायला होतं कधी कधी त्या निष्ठेपुढे. तुम्ही मुलांना समजून घेत होता, त्यांच्या बाजूने लढत होतात. मी मात्र डोळ्यांवर झापलं लावून बसलो होतो. चूक माझीच झाली. तर चूक झाली समजा, पण ती सुधारण्याचा शहाणपण आहे ना हो. तुमचं जेवढं वय नसेल ना त्यापेक्षा जास्त अनुभव आहे मला पत्रकारितेचा. नुसत्या बोलण्यावरून माणूस ओळखतो मी. मग तुम्ही तिकडे तुमच्या लेखांचे झेंडे फडकवताना तुम्हाला तुमची मुलगी इकडे वैदिक पद्धतीने लग्न करते हे माहितीये का तुम्हाला? एक मिनिट. बाकीच्यांना शिकवताना मग स्वतःच्या मुलीचं हे वैदिक पद्धतीचं लग्न थांबवून दाखवा, मग मानलं तुम्हाला.